राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आता सोलापूरमध्ये आहेत आणि अहिल्यादेवींच्या स्मारकाला त्यांनी भेट देऊन त्यांचं अभिवादन त्या ठिकाणी केलेलं आहे। आव्हाड साहेब, खरं तर आज अहिल्यादेवींची पुण्यतिथी आहे। आपण सोलापूरमध्ये आहात, काल तुळजापूरमध्ये होतात। अहिल्यादेवींनी खरं तर देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मंदिरांचा जीर्णोद्धार केला, वेगवेगळ्या विहिरी आणि अशी सामाजिक कार्य मोठी उभे केली। आजचं चित्र काय वाटतंय? तुम्ही काल तुळजाभवानी मंदिरात देखील गेला होतात, तिथं कळसाच्या संदर्भातला एक वाद जो आहे तो निर्माण झालेला होता, काय एकंदरीत तो वाद म्हणजे काय, ते मंदिरच पाडायचं जे प्लॅनिंग सुरू झालं आहे त्याला विरोध असलाच पाहिजे ना। त्याच परिसरामध्ये अहिल्याबाई होळकरांनी विहीर खणली आहे आणि अहिल्याबाईंचं योगदान म्हणजे या देशामधल्या तमाम देवळांचा जीर्णोद्धार या माऊलींनी केला आणि या माऊलींनी पहिल्यांदा दाखवलं स्त्री शक्ती काय असू शकते। पूर्ण राज्यव्यवस्था ताब्यात ठेवणारी एक आमच्या मातोश्री होत्या, त्यांचा आदर्श हा घेण्यासारखा आहे। पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अहिल्याबाई वेगळ्याच दिसतात ना, असं त्या काळात त्यांनी ते घोडेस्वारी करून पूर्ण राज्यव्यवस्था लढाईच्या माध्यमातूनही ताब्यात ठेवली। पण खरं तर अहिल्यादेवींनी एवढ्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, मात्र आज तुम्ही जसं काल म्हटलात तेव्हा तुळजाभवानीचा कळसाचा जे आहे ते कळस काढता आहेत, हे पुरातन वास्तू आहेत आणि हे हलवण्याची गरज काय आहे? सरकार ना की ते कळस काढण्याची गरज काय आहे? तुम्हाला त्या भिंती मजबूत करता येतात का? ते बघा, ते दगड व्यवस्थित ठेवता येतात। आता ती तशी दगड त्या काळातला केवरी काम तुम्हाला करता येईल का? नाही करता येत। ती दगड आणणार कुठनं तशीच्या तशी? त्याचं कोरीव काम करणारे कारागीर मिळणार कुठनं तुम्हाला? आणि आधुनिक काळामधलं देऊळ बनवायचं तर बाजूला बनवा, पण तुम्ही पुरातत्व विभागाचा किंवा ज्याचं पुरातन इतिहास आहे, हजारो वर्ष त्याचा इतिहास आहे, ती देवी कधी आली, कुठून आली, काही त्याचा इतिहास आहे का तुमच्याकडे? नाही। आपण फक्त एवढंच काळ म्हणू शकतो की अनादी काळापासून ती देवी तिथे आहे। आता ज्या गाभाऱ्यामध्ये शिवाजी महाराज गेले होते, म्हणजे लुंबिनीला गेला तर बुद्धाचा जन्म झालेलं ठिकाण आजही लोकांनी जपून ठेवलं आहे। ती वीट जशीच्या तशी आहे तिथे। अहो, त्याचं काही ऐतिहासिक महत्त्व असतं, ते मिटवायचं आणि बुद्ध नेपाळमध्ये जन्मले होते असं दाखवाल तुम्ही? काय तुमचा भरोसा राहिलेला नाही या जगात। द्वारका उचलायला न्याला आणि वाराणसीला ठेवाल, म्हणाल द्वारका हल्ली आता वाराणसीला गेली। साहेब, खरं तर पवारसाहेबांनी एक गौप्यस्फोट केलेला होता की 2 लोक जे आहेत ते या ठिकाणी निवडणुकीच्या आधी माझ्याकडे आले आणि त्यांनी सेटिंग करून 160 आमदार निवडून आणू शकतो असा दावा केलेला होता। त्याला मुख्यमंत्री असतील किंवा सत्ताधाऱ्यांनी विरोध केलेला आहे की हे खोटं बोलतात, 9 नंतर जागा आली। सत्ताधाऱ्यांना सांगा, राजीव गांधींनी जे आरोप केलेत ना त्याच्यावरती बोला ना। ठीक आहे, आम्हाला माहिती आहे, मला स्वतःला माहिती आहे ती लोक कोण होती, कोण घेऊन आलं होतं, ते काय सांगत होते, मला सगळं माहिती आहे। पण नावं का नाहीत समोर येत? मग आपण माझ्याही लक्षात नाही कोण नाव आहे, कोण लक्षात ठेवतो यार। सर, दुसरा एक विषय असा आहे की नाशिकमध्ये बनावट वोटर आयडी कार्ड बनवणारे जे काही लोक आहेत, तर एका व्यक्तीचे 3 बनावट वोटर आयडी असल्याचं समोर आलेलं आहे। त्याचा ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी देखील ते तुमचे आयडी कार्ड काय म्हणतात ते आधार कार्ड डुप्लिकेट बनवणाऱ्या फॅक्टरी आहेत लोकांच्या। हे काय नवीन आहे का? वोटर कार्ड बनवून मिळतं, आधार कार्ड बनवून मिळतं, तिथं बोटाला लावलेली शाई पुसून मिळते, त्याचं केमिकल विकत मिळतं। भारतात आता काय मिळत नाही? मॅनेज हा शब्द भारतीय राजकारणामधला आता परवलीचा शब्द झालेला आहे। धनंजय मुंडे यांच्या बंगल्याच्या संदर्भात वाद समोर येतोय। राजकारणाचा भाग पण नाही, त्यांना 5 वर्ष ते बंगल्यात राहिले तर माझं काय जातं? मी थोडी त्या बंगल्यात जाणार आहे चहा प्यायला? कारण देतात की त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये माझ्याकडे घर नाही म्हणून ते कारण